नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 3 सर्कल आणि त्यातीलच आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहतोय. याआधी आपण 3.1 वरती आधारित जे काही थिअरम्स वगैरे आहेत ते सगळे याआधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले होते. सो या व्हिडिओमध्ये आपण 3.1 मधील जे 4 सम्स आहेत तर ते पाहणार आहोत. सो हे सगळे सम्स खूप इझी आहेत. आपण आधी जे अभ्यासलेले होतं त्याच्यावरतीच आधारित आहेत. पहिला सम आहे, in the adjoining figure the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at point A. AB ही tangent आहे point A वरती. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी एक रेडियस ड्रॉ करायची आहे जी की C पासून आहे आणि जिचं मेजरमेंट आहे 6 cm. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. आता या ठिकाणी जेव्हा आपण एक रेडियस तयार करू, सो रेडियस एक जेव्हा आपण अशा प्रकारे तयार करू तेव्हा या ठिकाणी एक अँगल तयार होतो आहे आणि तो अँगल असणार आहे CAB. सो या CAB अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. C या पॉईंटचं डिस्टन्स काय आहे AB पासून, म्हणजे याचा अर्थ या रेडियसचं जे मेजर असणार आहे तर तेच C या पॉईंटचं असणार आहे AB पासून, म्हणजे या ठिकाणी 6 cm असं येणार आहे. नेक्स्ट आहे, डिस्टन्स बिटवीन AB 6 cm आहे. सो फाइंड डिस्टन्स बिटवीन BC. मग या ठिकाणी ABचं डिस्टन्स आहे 6 cm. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे BCचं डिस्टन्स, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो ते किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. मग आता या ठिकाणी जो ABC अँगल तयार होईल जेव्हा आपण इथे असं एक लाईन ड्रॉ करू तेव्हा या ठिकाणी ABC हा एक अँगल तयार होतो आहे. मग या अँगलचं मेजरमेंट काय असेल आणि ते जे पण असेल तर ते का असेल त्याचं रिझन पण आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो लेट अस सॉल्व. सो या ठिकाणी मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे जशी आहे तशी, फक्त या ठिकाणी CAला जॉईन केलेलं आहे कारण आपल्याला रेडियस 6 cmची आहे असं सांगितलेलं होतं. सो मी या ठिकाणी CA जॉईन केलेला आहे आणि CA रेडियस दाखवलेली आहे. ओके, सो आता आपण पहिल्यांदा गिवन लिहिणार आहोत, गिवन नंतर मग आपण हे सॉल्व करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर पाहता येत असेल. जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी एक 3 डॉट्स आहेत त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. गिवनमध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत की या फिगरमध्ये जे दिसतंय ते, इन दी गिवन फिगर C इज सेंटर ऑफ दी सर्कल. सो या ठिकाणी आपल्याला C हा सर्कलचा सेंटर आहे असं लिहायचं आहे. सो C इज द सेंटर ऑफ दी सर्कल. या ठिकाणी मला जागा नाही म्हणून मी असं लिहिते, तुम्ही मात्र व्यवस्थित लिहायचं आहे. सो या फिगरमध्ये C काय आहे, या सर्कलचा सेंटर आहे आणि या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की CA इज दी रेडियस. ओके, देअरफॉर CA इज इक्वल टू काय आहे 6 cm. जे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं तेच आपण इथे लिहिणार आहोत, त्याच्यामुळे कारण वगैरे लिहायची गरज नाही आहे. आणि आता आपल्याला काय सांगितलं होतं अजून की AB ही काय आहे, A या पॉईंटवरती टँजंट आहे. सो इथे आपण लिहिणार आहोत की लाईन AB इज अ, पुस्तकामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे इज अ टँजंट ॲट A. ओके, लाईन AB इज अ टँजंट ॲट A. ओके, सो आता आपण गिवन लिहिले. आता आपण पहिला प्रश्न सोडूया जो आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CABचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इथे आपल्याला पूर्ण प्रश्न लिहायचा नाही आहे, फक्त थोडक्यात लिहायचं आहे की मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे याचा अर्थ काय होतो की मेजर ऑफ अँगल CAB काय आहे. सो आता आपल्याला मेजर ऑफ अँगल CAB फाइंड आउट करायचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर CAB आपल्याला काय कळतं, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. बट 90 डिग्रीचा अँगल का तयार होतो आहे की जेव्हा एखादी टँजंट आपण ड्रॉ करतो तर तेव्हा टँजंटमध्ये आणि रेडियसमध्ये जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्या ठिकाणी 90 डिग्रीचा ट्रायंगल तयार होतो. हा ऑलरेडी थिअरम आहे, टँजंट थिअरम आहे. सो टँजंट थिअरमच्या नुसार या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो हे आपण सांगू शकतो. सो इथे आपण लिहूया की मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. या रिझन तुम्ही लिहू शकता टँजंट थिअरम किंवा टँजंट थिअरम जो आहे तो तुम्ही पण तो जो थिअरम आहे तो तुम्ही पूर्ण लिहू शकता. जसं की टँजंट थिअरम या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलेला आहे.
द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, हाच थिअरम तुम्हाला आहे असं इथे लिहायचा आहे. ओके, तुमच्या बुकमध्ये पण असेल, तुम्ही तो बघून लिहू शकता. हा थिअरम लिहायचा आहे. द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट. तो जो रिझन आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. आणि तो रिझन लिहिल्यानंतर खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे बाय टँजंट थिअरम. ओके, ते रिझन लिहायचं आहे आणि मग खाली हे पण लिहू शकता तुम्ही बाय टँजंट थिअरम, किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, सो अशा पद्धतीने पहिला जो सब क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व केलेला आहे. या ठिकाणी कारण पण लिहायचं होतं की का याचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, तर ते पण आपण हे जे कारण आहे आपल्या बुकमध्ये पेज नंबर 54 वरती हे कारण फर्स्टवालं कारण लिहिणार आहोत. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट. सेकंड आहे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी आणि वाय. आता या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ कळते की डिस्टन्स काय आहे, 6 सेंटीमीटर आहे, कारण इथे आपण रेडियस ड्रॉ केलेली आहे आणि डिस्टन्स काय आहे 6 सेंटीमीटर. सो तेच आपल्याला लिहायचं आहे सेकंड याच्यामध्ये. तुम्ही शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहू शकता किंवा जो पूर्ण क्वेश्चन आहे तो पण लिहू शकता की द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी इज 6 सेंटीमीटर. आता याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे की का. या ठिकाणी तुम्ही डॅश करून इथे लिहू शकता की रेडियस इज इक्वल टू सी ए. आपण हे गिवनमध्ये पण लिहिलं आहे इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. याला पण तुम्ही रिझन देऊ शकता गिवन. ओके, हे कुठे आहे, हे गिवनमध्ये आहे. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड आपण पाहणार आहोत. थर्ड क्वेश्चन आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी, म्हणजे ए आणि बी मधला डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. सो आपल्याला बी आणि सी मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. इथे आपण एक छोटीशी डॉटेड लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, हे आहे बी आणि सी मधलं. आता इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल तयार आहे. आपल्याकडे याचं मेजरमेंट 6 सेंटीमीटर आहे आणि या प्रश्नामधून आपल्याला याचं मेजरमेंट पण 6 सेंटीमीटर आहे हे कळतं आहे. आता दोघांचं मेजर आपल्याजवळ आहे. आपल्याला फक्त बी सीचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी नक्कीच आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. सो इथे आपण लिहू शकतो की बाय पायथागोरस थिअरमच्या आधारे, आणि मग आपण ते सॉल्व करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे क्वेश्चन जो आहे तर तो शॉर्टमध्ये लिहूया की या ठिकाणी इन ट्रायंगल सी ए बी किंवा बी ए सी पण तुम्ही घेऊ शकता. सी ए बी या ट्रायंगलमध्ये अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल सी ए बी इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, सो याचा अर्थ काय होतो की अँगल सी ए बी काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. सो अँगल सी ए बी राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचबरोबर सी ए इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू आहे 6 सेंटीमीटर. सो बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरमच्या नुसार, पायथागोरस थिअरमचा आपण एक सेपरेट लेसन पाहिलेला आहे, सेकंड नंबरचा लेसन. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. या ठिकाणी हायपोटेनस काय आहे बी सी. सो बी सी स्क्वेअर किंवा सी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याकडे सी बी स्क्वेअर आहे का, नाही आहे. सी ए स्क्वेअर आहे का, आहे. 6 स्क्वेअर प्लस ए बीचा पण 6 स्क्वेअर. सो 6 स्क्वेअर असतं 36 प्लस 6 स्क्वेअर 36 होतं 72. ओके, सो या ठिकाणी सी बी स्क्वेअर आला आहे. आपल्याला सी बी स्क्वेअर नको आहे, आपल्याला फक्त सी बी पाहिजे. मग देअरफॉर सी बी इज इक्वल टू √72. आता √72 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग या ठिकाणी आपण सी बी इज इक्वल टू 36 × 2 करू शकतो. ओके, आता आपल्याला माहिती आहे की 36 हा 6चा स्क्वेअर आहे. सो आपण सी बी इज इक्वल टू 6ला बाहेर काढूया. 2चं स्क्वेअर रूट निघत नाही. सो 2 जो आहे त्याला आपण असा स्क्वेअर रूटच्या आतमध्येच ठेवणार आहोत. सो याचा अर्थ सी बीचं मेजरमेंट काय आलेलं आहे 6/2 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी सेंटीमीटर आहे सो आपण सेंटीमीटरच लिहिणार आहोत. आणि सी बी आलेला आहे 6/2 सेंटीमीटर, जे की आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलं होतं.
मग तुम्ही ते सी बीलाच उलटं करून घेऊ शकता की देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी कॉमा सी इज इक्वल टू 6√2 सेंटीमीटर. सी बी लिहिले काय बी सी लिहिले काय लाईन तीच राहणार आहे, परंतु प्रश्नामध्ये जर आपल्याला बी सी दिले तर परत आपण ते दुरुस्त करून बी सी पण लिहू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने थर्ड जे सम आहे, थर्ड जो सब क्वेश्चन आहे तो पण आपण सॉल्व केला आहे. आता शेवटचा सॉल्व करायचा आहे जो आहे फोर्थ सब क्वेश्चन. तो पण अशाच पद्धतीने खूप इझी आहे. हा पूर्ण प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे. आता आपण पाहणार आहोत फोर्थ सब क्वेश्चन. पण त्याआधी तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मी स्क्रीनशॉट काढायला वेळ देत नाही आहे. सो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथपर्यंत आपला फर्स्ट सब क्वेश्चन आहे, हा सेकंड सब क्वेश्चन आहे आणि हा जो आहे हा पूर्ण थर्ड सब क्वेश्चन आहे. ओके. सो आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल. आता आपण पाहणार आहोत फोर्थ सब क्वेश्चन. आता आपण पाहतोय फोर्थ क्वेश्चन, ज्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला मेजर ऑफ अँगल ए बी सी. सो मेजर ऑफ अँगल ए बी सी म्हणजे आपल्याला हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता याचं मेजरमेंट आपण कसं फाइंड आउट करणार, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. याचं मेजरमेंट 6 सेंटीमीटर आहे, याचं मेजरमेंट 6 सेंटीमीटर आहे. आता दोन साईड जर इक्वल असतील तर नक्कीच हा जो ट्रायंगल आहे हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल येणार आहे. ओके. आता आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा 90 डिग्रीचा असेल तर हे दोघं काय असतात 45 असतात, म्हणजे नक्कीच हा 45 डिग्री येणार आहे. हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला हे प्रूव्ह करावं लागणार आहे की कसं काय येते, स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल याचं मेजरमेंट काय येते ते. आता आपण ते प्रूव्ह करणार आहोत. ओके. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा तर आपण जे आपल्याला सॉल्व करायचं आहे ते मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क सांगितलेलं आहे. आता आपण हे सांगूया की ट्रायंगल ए बी सी जो आहे इज ॲन आयसोसेलस का आहे, तर या ठिकाणी याचं पण मेजर 6 सेंटीमीटर आहे, याचं पण मेजर 6 सेंटीमीटर आहे आणि दोघांचं पण मेजरमेंट 6 सेंटीमीटर असल्यामुळे तो काय आहे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. सो ट्रायंगल ए बी सी इज ॲन आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. ओके. ट्रायंगल ए बी सी हा काय आहे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. या ठिकाणी सी ई आहे. ओके. सो आता का आहे ते पण तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल तुम्ही मेन्शन करू शकता. का आहे तर सी ए इज इक्वल टू आहे ए बी. ओके. सी ए इज इक्वल टू आहे ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि त्यामुळे हा जो आहे हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याकडे याचं मेजरमेंट आहे 90 डिग्री, पण आपल्याकडे ह्या दोन अँगल्सचं मेजरमेंट आहे का, नाही आहे. सो आपण या दोन अँगल्सला काहीतरी एखादं अल्फाबेट सपोज करणार आहोत. जसं की आपण ह्याला एक्स सपोज करू शकतो, वाय सपोज करू शकतो, काहीही सपोज करू शकतो. आता मोस्टली एक्स वापरतात, सो आपण एक्स सपोज करूया. सो नाव अँगल ए सी बी हा जो आहे ए सी बी आहे आणि हा जो आहे हा सी ए बी किंवा ए बी सी आहे इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. इथे तुम्ही नाव लिहू शकता किंवा सपोज पण लिहू शकता. ओके. सपोज घ्या, लेट घ्या, काही घ्या. ओके. सो सपोज अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. सो नाव आता आपल्याला काय माहिती आहे की एखाद्या ट्रायंगलमध्ये सगळ्या अँगल्सची मेजरमेंट काय असते 180 डिग्री असते. सो या ठिकाणी आपण घेऊ शकतो की अँगल ए सी बी प्लस अँगल ए बी सी प्लस अँगल कोणता राहिलेला आहे या ठिकाणी ए सी बी झाला, आता सी ए बी राहिला आहे, प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू 180 डिग्री. याला तुम्ही रिझन लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल. रिझन लिहायचं असेल तर मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके. मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असं तुम्ही रिझन लिहू शकता. सो आता या ठिकाणी कोणाचं मेजरमेंट आहे, आपल्याकडे फक्त याचं मेजरमेंट आहे जे की आहे 90 डिग्री आणि या दोघांचं आपण एक्स सपोज केलेला आहे. सो एक्स प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता या 90ला आपण शिफ्ट करूया आणि एक्स प्लस एक्सची बेरीज केली तर काय होणार आहे 2x. सो 90ला जेव्हा आपण शिफ्ट करणार इट विल बी सबट्रॅक्टेड. सो आता या ठिकाणी सबट्रॅक्शन झाल्यानंतर काय राहील 180मधून 90 गेले 90 राहतील. 2 आहे 2ला आपण शिफ्ट करूया या साईडला. सो एक्स इज इक्वल टू 90/2 होईल. 9 1 जार 9, 9 4 जार 8, 9 5 जार 10. सो या ठिकाणी काय येणार आहे एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. आता एक्स आपण या दोघांना सपोज केलं होतं म्हणजे या दोघांचं पण मेजर 45 डिग्री आलेलं आहे. आपल्याला कोणाचं पाहिजे होतं अँगल ए बी सीचं. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 45 डिग्री.
तर अशा पद्धतीने आपण हा जो 4th सब क्वेश्चन आहे त्याला आपण सॉल्व केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. सो आता यापुढील क्वेश्चन आपण पाहतोय. पुढचा क्वेश्चन आहे इन दी एडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओ काय आहे, सर्कलचं सेंटर आहे. फ्रॉम पॉईंट आर, आरपासून सेग आर एम, जे सेग आर एम आहे, सेग आर एन, सेग आर एन आहे, आर टॅन्जंट सेगमेंट्स टचिंग दी सर्कल ॲट एम अँड एन. आता या ठिकाणी आर एम काय आहे, टॅन्जंट आहे, आर एन पण टॅन्जंट आहे, जे की सर्कलला टच करत आहेत एम आणि एन या पॉईंट्समध्ये. म्हणजेच एम आणि एन हे काय आहेत, कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत. ओके. सो इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता हे जे ओ आर आहे, ओके, ही जी सेगमेंट आहे हिचं मेजरमेंट आहे 10 सेंटीमीटर आणि सर्कलची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. ओके. सो मग आपल्याला काय सांगायचं आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टॅन्जंट सेगमेंट. म्हणजेच आर एम आणि आर एनची या दोघांची लेंथ काय असेल. त्याचबरोबर व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल एम आर ओ. एम आर ओ हा जो अँगल या ठिकाणी तयार होतो याचं मेजरमेंट काय असेल. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल एम आर एन. एम आर एन हा जो मोठा अँगल या ठिकाणी तयार होईल याचं मेजरमेंट काय असेल, हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपण डायग्राम ड्रॉ करूया आधी. सो इथे मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. डायग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे ओ आर 10 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी मी 2 रेडियस ड्रॉ केलेले आहेत ज्यांचं मेजरमेंट आपल्याला सांगितलेलं आहे 5 सेंटीमीटर. सो इथे आपण घेऊया 5 सेंटीमीटर, इथे पण आपण घेऊया 5 सेंटीमीटर. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिल्या सब क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, लेंथ फाइंड आउट करायची आहे ईच टॅन्जंट सेगमेंटची. म्हणजेच आर एम आणि आर एनची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती लेंथ फाइंड आउट कशी करणार ते पण आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन लिहूया. क्वेश्चन नंबर 2 गिवन क्वेश्चनमध्ये आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. इन द एडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट आर वगैरे 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 इथपर्यंत तुम्हाला गिवन लिहायचं आहे असं. ओके. हे देन नाही लिहायचं आहे, बट एवढं तुम्हाला गिवन लिहायचं आहे. तुम्ही शॉर्टमध्ये पण लिहू शकता किंवा आहे असं लिहिलं तरी चालेल. ओके. सो हे सगळं येणार आहे गिवनमध्ये. आणि इथे तुम्ही देन लिहायचं नाही, एवढंच लिहायचं आहे. आणि रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हे तुमचं शेवटचं वाक्य असेल. सो ते आपण लिहूया. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू काय घेतो आहे आपण, ओ एन इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके. एवढंच फक्त चेंज करायचं आहे, बाकी सगळं आहे असं लिहिणार आहात तुम्ही. सो नेक्स्ट आता आपण पाहूया पुढचा जो आपला पॉईंट आहे तर तो त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 1 घेणार आहोत. सब क्वेश्चन 1मध्ये आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टॅन्जंट सेगमेंट. टॅन्जंट सेगमेंट आहेत आर एम आणि हा काय आहे आर एन. सो यांच्या लेंथ आपल्याला विचारलेले आहेत. सो तुम्ही जर या डायग्रामकडे पाहिलं तर या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो जो की आपण या ठिकाणी थिअरम पाहिलेला होता की जेव्हा आपण एखाद्या पॉईंटवरती आपण टॅन्जंट ड्रॉ करतो तर तो टॅन्जंट जो असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे रेडियस असते तर ते त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच नेहमी टॅन्जंट कुठल्याही पॉईंटवर जेव्हा आपण टॅन्जंट ड्रॉ करतो तर टॅन्जंट नेहमी या रेडियसला परपेंडिक्युलर असते असं आपण टॅन्जंट थिअरम पाहिलेला होता. सो या ठिकाणी आपोआपच 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. आता हा 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे काय झाली, हायपोटेनियस झाली. आता आपल्याकडे हायपोटेनियस आहे, आपल्याकडे एक साईड आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे कारण हा एम आर आहे आणि हा आर एन. आता एम आर आणि आर एनचं मेजर सेमच असणार आहे. आपण हे फाइंड आउट केलं तरी चालेल किंवा हे फाइंड आउट केलं तरीही चालेल. ओके. सो आता आपल्याकडे ही आहे साईड हायपोटेनियस आहे, आपल्याला एक साईड फाइंड आउट करायची आहे. आपण कोणता थिअरम वापरणार, एक्झॅक्टली आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो की ट्रायँगल आर एम ओ is right angled triangle. या ठिकाणी तुम्ही रिझनमध्ये बाय टॅन्जंट थिअरम घेऊ शकता किंवा टॅन्जंट थिअरम पण तुम्ही हा जो आहे हा लिहू शकता. ओके. बाय टॅन्जंट थिअरम लिहू शकता किंवा हा पूर्ण जो थिअरम आहे तो पण तुम्ही लिहू शकता जो की पेज नंबर 54 वरती फर्स्ट थिअरम आहे तो. ओके. सो आर एम ओ हे काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याकडे मेजरमेंट आहे एम ओ जे आहे 5 सेंटीमीटर. दुसरा आहे आर ओ जे आहे 10 सेंटीमीटर. सो बाय पायथागोरस थिअरम थिअरमनुसार आपण काय सांगू शकतो की या ठिकाणी हायपोटेनियस कोण आहे, आर ओ. सो आर ओ स्क्वेअर इज इक्वल टू एम ओ स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. आपल्याकडे आर ओचं मेजरमेंट आहे सो 10 स्क्वेअर, एम ओचं मेजरमेंट आहे 5 स्क्वेअर, एम आरचं मेजरमेंट नाही आहे एम आर स्क्वेअर.
सो या ठिकाणी 100 इज इक्वल टू 25 प्लस MR². आता या ठिकाणी हा जो 25 आहे याला आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला. सो 100 मायनस 25 इज इक्वल टू MR². आता या ठिकाणी 100मधून जर 25 गेले तर किती राहतात, 75 राहतात, इज इक्वल टू MR². आता आपल्याला MR² पाहिजे की फक्त MR पाहिजे, तर आपल्याला फक्त MR पाहिजे. सो MR इज इक्वल टू √75. आता 75चं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. 75चं स्क्वेअर रूट सहजासहजी मिळणार नाही, पॉईंटमध्ये मिळेल. मग आपण काय करतो तर 75चे फॅक्टर्स पाडतो. जसं की 15×5 = 75, 25×3 = 75 येतं. सो 25×3 = 75 घेऊया आपण. 25चं स्क्वेअर रूट आहे 5. सो 5ला बाहेर घेऊया, आतमध्ये 3ला ठेवूया आणि MR. सो याचा अर्थ MRचं मेजरमेंट काय आलेलं आहे, 5√3. ओके, MRचं मेजरमेंट 5√3 आहे. याचा अर्थ RMचं मेजरमेंट पण 5√3 येणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया MR इज इक्वल टू NR इज इक्वल टू 5√3. या ठिकाणी सेंटीमीटर दिलेलं आहे, सो आपण पण सेंटीमीटरच लिहिणार आहोत, सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने हे आहे आन्सर फर्स्ट सब क्वेश्चनचं. आता आपण यानंतर पाहणार आहोत सेकंड सब क्वेश्चन. ओके, सेकंड सब क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे मेजरमेंट ऑफ अँगल MRO. म्हणजे या ठिकाणी MRO म्हणजे या अँगलचं मेजरमेंट आपल्याला विचारलेलं आहे. आता हे आहे 90 डिग्री याचं आणि याचं, म्हणजे याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर आपल्याकडे दोन अँगल्सचं मेजरमेंट असतं तर मग आपण सिम्पल 180मधून त्यांची ॲडिशन सबट्रॅक्ट केली असती. पण आपल्याकडे फक्त एकच अँगलचं मेजरमेंट आहे. ओके, आणि तो अँगलही कसा आहे, 90 डिग्रीचा आहे. सो आपण जर यांचे मेजरमेंट्स पाहिले तर हे आहे 10, हे आहे 5 सेंटीमीटर आणि हे आलेलं आहे 5√3. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर हायपोटेनियसच्या हाफ ही आहे. ओके, हायपोटेनियसच्या हाफ ही साईड आहे आणि जेव्हा हायपोटेनियसच्या हाफ ही साईड असते तेव्हा हिच्या अपोजिट असणारा जो अँगल असतो त्याचा मेजरमेंट असतं 30 डिग्री. ओके, जेव्हा हायपोटेनियसच्या हाफ एखादी साईड असते तेव्हा तिच्या अपोजिट जो अँगल असतो त्याचं मेजरमेंट असते 30 डिग्री आणि जेव्हा हायपोटेनियसच्या √1/√3 टाइम्स जेव्हा एखादी साईड असते तेव्हा त्याच्या अपोजिट जो अँगल असतो त्याचं मेजरमेंट असतं 60 डिग्री. पण आता आपल्याला हे नाही विचारले, आता आपल्याला फक्त हेच विचारलेलं आहे. सो आता आपण मी जे एक्सप्लेन केलं तेच आपल्याला फक्त ते सॉल्व करायचं आहे. म्हणजे त्याचं याचं आन्सर काय येणार आहे 30 डिग्री, हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण फक्त ते सॉल्व करणार आहोत. सो सेकंड याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे MRO. की करेक्ट आहे, मेजर ऑफ अँगल MRO. सो इथे आपण असं आधी लिहू शकतो याचे मेजरमेंट्स. ओके, याचे मेजरमेंट्स काय आहेत, OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. त्याचबरोबर OR इज इक्वल टू आहे 10 सेंटीमीटर. ओके, आणि या ठिकाणी OR हायपोटेनियस आहे, ते इथेच आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे की OR काय आहे, हायपोटेनियस आहे. सो इथे जर आपण बघितलं तर OM अपॉन जर आपण OR घेतलं तर या ठिकाणी 5 अपॉन काय येते 10, 5 × 5 5 × 10 म्हणजे या ठिकाणी 1/2 येतं आहे. ओके, सो 1/2 येतं आहे. याचाच अर्थ OM हे काय आहे, हाफ आहे ORच्या. ओके, OM हे काय आहे, ORच्या हाफ आहे. सो हाफ ऑफ OR म्हणजे याचाच अर्थ OM हा जर ORच्या हाफ असेल तर आपण या ठिकाणी कुठला थेरम वापरतो आहोत, 30 डिग्री याचं मेजरमेंट यायला 30, 60, 90 डिग्री थिअरम. पण आपण या ठिकाणी 30, 60, 90 डिग्री थिअरमच्या कॉन्व्हर्स थिअरम वापरतो आहोत. सो देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थिअरमची स्पेलिंग पूर्ण लिहा. साईड तुम्ही इथे असं पण लिहू शकता, साईड अपोजिट टू OM इज अँगल अपोजिट टू OM दॅट इज अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, असं पण तुम्ही खाली मेन्शन करू शकता किंवा डायरेक्ट मेजरमेंट लिहिलं तरी पण चालणार आहे. सो हे आहे आपला आन्सर सेकंड सब क्वेश्चनचं. थर्ड सब क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल MRN. आता या ठिकाणी MRN काय आहे. ओके, आता आपण इथे मेजरमेंट कोणाचं फाइंड आउट केलं, MROचं काय केलं 30. आता याचं पण आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि दोघांची ॲडिशन केली की आपलं उत्तर येणार आहे. ओके, सो आपण इथे खाली सॉल्व करूया, छोटंसंच आहे ते. ओके, मेजरमेंट ऑफ अँगल MRN इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्ही M पण लिहा, मेजरमेंट ऑफ आहे म्हणून. ओके, सो आता इथे आपण फाइंड आउट केलेलं होतं बाय सेकंड पण तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर सिमिलरली
मेजर ऑफ अँगल, जसं आपण हे प्रूव्ह केलं तसंच आपण हे पण प्रूव्ह करू शकतो की या अँगलचं मेजरमेंट कसं असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. सिमिलरली लिहू शकता किंवा पुन्हा एकदा तुम्ही याच मेथडनी या अँगलचं पण प्रूव्ह करू शकता, ते तुमच्यावरती आहे. परत मग तुम्हाला यासाठी फक्त या ठिकाणी नाव जे आहे तर ते ORN घ्यावं लागेल MROच्या ऐवजी, आणि सगळं हा अँगल घेऊन सॉल्व करावा लागेल, किंवा तुम्ही सिमिलरली लिहिलं तरी पण चालतं. सो सिमिलरली मेजर ऑफ अँगल या ठिकाणी ORN इज इक्वल टू येणार आहे 30 डिग्री. सो आपण इथे घेऊ शकतो की अँगल MRN इज इक्वल टू अँगल, आय होप तुम्हाला दिसत असेल, ओके दिसतंय, MRO प्लस अँगल ORN, कारण हा जो अँगल या ठिकाणी MRN तयार झाला आहे तो दोघांचा मिळून तयार झाला आहे, त्याच्यामुळे आपण असं घेतलेलं आहे. दोघांचे मेजर आहे 30 डिग्री प्लस 30 डिग्री, 30 आणि 30 60 डिग्री होतं. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. तुम्ही खाली असं पण लिहू शकता देअरफॉर, ते लिहा, जागा नाही आहे मला म्हणून मी इथे बाजूला लिहिते. मेजर ऑफ अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री असं तुम्हाला शेवटी लिहायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व केला आहे. मी हा इथेच सॉल्व केला, दुसऱ्या पानावर घेतलं असतं तर परत मला पान उलटावं लागलं असतं. सो हे इझी होतं म्हणून मी या ठिकाणी सॉल्व केलं. तर अशा पद्धतीने हे आहे फर्स्ट सब क्वेश्चन. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर हे आहे सेकंड सब क्वेश्चन आणि थर्ड सब क्वेश्चन. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, जो की आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन. थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तो आहे सेग RM अँड सेग RN. या ठिकाणी पण सेमच नावं आहेत. RM आणि RN आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. सर्कलचं सेंटर आहे O. RM आणि RN हे काय आहे, टँजंट सेगमेंट्स आहेत. ओके, प्रूव्ह दॅट सेगमेंट OR, म्हणजे या ठिकाणी जे OR आहे तर ते बायसेक्ट्स MRN. ओके, हा जो अँगल MRN आहे या अँगलला हा जो OR सेगमेंट आहे तो बायसेक्ट करतोय, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ॲज वेल ॲज अँगल MON, आणि या ठिकाणी MON जे आहे तर याला पण RO बायसेक्ट करतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे थोडक्यात RO हा बायसेक्टर आहे या दोन्ही अँगल्सचा, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे पण खूप सिंपल आहे, आपण लगेचच प्रूव्ह करणार आहोत. आधी आपण ही फिगर ड्रॉ करून घेऊया. आणि मी फिगर ड्रॉ केलेली आहे, जशी आहे तशी ड्रॉ केली आहे. फक्त या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दाखवलेले आहेत बाय दी टँजंट थिअरम. आपल्याला माहिती आहे टँजंट थिअरमनुसार हा जो या ठिकाणी अँगल तयार होतो तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो, कारण टँजंट कुठल्याही सर्कलच्या पॉईंटवरून जेव्हा आपण ड्रॉ करतो तर तेव्हा तो रेडियसला परपेंडिक्युलर असतो. ओके, सो त्याच्यामुळे मी या ठिकाणी अशा प्रकारे 90 डिग्रीचा अँगल दाखवलेला आहे. सो आता आपल्याला काय दाखवायचं आहे की RO बायसेक्टर आहे या दोन्ही अँगल्सचा. या ठिकाणी आपण अँगल्सला मार्क करूया. या दोन्ही अँगल्सचा RO बायसेक्टर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि जर RO बायसेक्टर आहे असं आपल्याला दाखवायचं असेल तर नक्कीच आपल्याला हे जे दोन अँगल्स आहेत ते आधी सिमिलर आहेत हे दाखवावं लागेल. आणि एकदा का हे दोन अँगल्स कुठल्या ना कुठल्या टेस्टनी जर सिमिलर आले तर आपण नक्कीच हा जो आहे हा बायसेक्टर आहे असं दाखवू शकतो. ओके, सो लेट अस सॉल्व. त्याआधी आपण गिवन लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आपण करतोय. गिवनमध्ये काय लिहायचं आहे, जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे तेच इथपर्यंत लिहायचं आहे तुम्हाला गिवनमध्ये. ओके, हा जो खालचा भाग आहे हा नाही लिहायचा, फक्त O पर्यंत लिहायचं आहे. आणि या ठिकाणी टू प्रूव्हमध्ये काय लिहायचं आहे तर जे सांगितलेलं आहे ते म्हणजे सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN अँड अँगल MON. सो सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN आणि MON. ओके, हे टू प्रूफमध्ये लिहायचं आहे. आता आपण प्रूफ बघूया, इथे बघूया आपण प्रूफ. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे दोन अँगल्स जे आहेत तर ते सिमिलर दाखवावे लागणार आहेत. आता अँगल सिमिलर दाखवण्यासाठी पहिला तर आपण ऑलरेडी या ठिकाणी अँगल 90 डिग्रीचा आहे, याच्या आधारे एक आपला अँगल जो आहे हा सेम आलेला आहे कारण 90 डिग्रीचा आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे काय आहे, रेडियस आपण ड्रॉ केलेली आहे. आणि अँगल एखाद्या सर्कलमध्ये कुठलीही जरी आपण रेडियस ड्रॉ केली तर त्याचं मेजरमेंट सेमच असतं. म्हणजे इथे जरी आपण ड्रॉ केली तरी पण मेजरमेंट सेम येणार आहे, इथे ड्रॉ केली तरी पण मेजरमेंट सेम येणार आहे. म्हणजे एखाद्या सर्कलमध्ये आपण कुठे पण रेडियस जर ड्रॉ केल्या तरी ते सेमच येणार आहेत, पण त्या रेडियस असायला पाहिजे. ओके, सो मग या ठिकाणी OMचं मेजरमेंट आणि ONचं मेजरमेंट सेम येणार आहे, कारण दोघं पण काय आहेत, रेडियस आहेत. ओके, सो ह्या दोघे रेडियस आहेत, दोघं सेम आलेले आहेत. दोन अँगल्स या ठिकाणी सेम आलेले आहेत. आता एक अँगल किंवा एक साईड सेम आली की आपलं काम झालं. ओके, सो आता आपण बघूया काय सेम येते.
आता इथे पहिली गोष्ट आहे जी की आपण या ठिकाणी असं पण घेऊ शकतो की ह्या जे टँजंट्स आहेत RM आणि RN या सिमिलर आहेत असे आपण घेऊ शकतो, कारण त्या एका सर्टन पॉईंटमधून पास आउट होत आहेत. सो त्याच्यामुळे आपण असं घेऊ शकतो की जेव्हा दोन टँजंट्स एखाद्या सर्टन एकच पॉईंटमधून, एकाच एक्सटर्नल पॉईंटमधून, जसं की आपण या ठिकाणी एक थिअरम पाहिलेला होता आधीच्या पानामध्ये कुठेतरी, त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, की जेव्हा दोन टँजंट सेगमेंट्स जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर एक्सटर्नल पॉईंटमधून जेव्हा पास होतात तर तेव्हा त्या दोघं पण सेम असतात. म्हणजे त्या थिअरीच्या नुसार किंवा त्या थिअरमच्या नुसार हे दोघं पण कसे येणार आहेत, सेम येणार आहेत. आता एक साईड सेम आहे, एक अँगल सेम आहे, एक साईड सेम आहे, म्हणजे SAS आधारे हे दोघं काय येऊ शकतात, सिमिलर येऊ शकतात. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया. आता ते काय आपण जे केलं इथे खाणाखुणा त्या सगळ्या आपण इथे लिहिणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इन ट्रायंगल, दोन ट्रायंगलची नावं आपण लिहूया. कोणतं आहे, MR इथे MR. ओके, हां करेक्ट आहे. सो या ठिकाणी पहिला ट्रायंगल आपण घेणार आहोत MRO आणि दुसरा ट्रायंगल आपण घेणार आहोत NRO. ओके, या दोन ट्रायंगलमध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. सो पहिल्यांदा तर अँगल RMO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RNO. का तर 90 डिग्रीचे आहेत, ईच 90 डिग्री असं पण लिहू शकता किंवा तुम्ही टँजंट थिअरम पण लिहू शकता. ओके, 90 डिग्री लिहू शकता किंवा टँजंट थिअरम लिहू शकता. हे झालं फर्स्ट पॉईंट. सेकंड याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत, ही जी साईड आहे ती OM इज कॉन्ग्रुएंट टू ON. याला तुम्ही लिहू शकता रेडियाई ऑफ सेम सर्कल. एक काम करा, याला आधी लिहा, याला नंतर लिहा. ओके, याला आधी लिहा, याला नंतर लिहा. ओके, सो थर्ड, हा फर्स्ट पॉईंट आहे, हा सेकंड पॉईंट आहे. आता आपण थर्ड पॉईंट लिहितो आहे. थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला हे दोघं सेम आहे तसं दाखवायचं आहे. सो RN इज कॉन्ग्रुएंट टू RM. याला तुम्ही या ठिकाणी जो रिझन लिहिणार आहात तर तो तुम्हाला लिहायचा आहे की जेव्हा दोन टँजंट एखाद्या सेगमेंटमधून एकाच पॉईंटमधून जेव्हा पास आउट होतात तर तेव्हा ते कॉन्ग्रुएंट असतात. सो या ठिकाणी तुम्ही रिझन लिहिणार आहात टँजंट सेगमेंट when drawn from a certain external point, external point, then tangent segments, then they are congruent. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही रिझन लिहू शकता. मग अशा पद्धतीने याला तुम्ही फर्स्ट लिहा, कारण आपल्याला SAS टेस्टच्या आधारे दाखवायचं आहे. सो याला फर्स्ट लिहा, याला सेकंड आणि याला थर्ड. देअरफॉर बाय SAS टेस्ट ट्रायंगल MRO इज सिमिलर टू ट्रायंगल NRO. ओके, आता हे आपण सिमिलर दाखवलं. आता एकदा का आपण हे सिमिलर दाखवलं तर याचा अर्थ काय होतो की हा ट्रायंगल या ट्रायंगलशी सिमिलर आहे. आता हा ट्रायंगल जर या ट्रायंगलशी सिमिलर असेल तर आता ही जी या ठिकाणी RO साईड आहे, ओके, RO जी साईड आहे ती पण दोघांची पण सिमिलर येणार आहे. ओके, सो त्याचबरोबर या ठिकाणी आपण अजून जर बघितलं तर हा जो अँगल आहे, आपण रेड कलरने मार्क करूया, हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे दोघं पण सिमिलर येतील. का तर आपल्याला माहिती आहे CACTच्या आधारे, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सच्या आधारे जर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर याचे जे अँगल्स आहेत तर ते सगळे अँगल्स पण कॉन्ग्रुएंट येतात. ओके, त्याचबरोबर हे दोन अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतील आणि एकदा का हे दोन आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आले की आपण नक्कीच लिहू शकतो की OR हा काय आहे, या दोन अँगल्सचा किंवा या दोन ट्रायंगल्सचा बायसेक्टर आहे. ओके, सो इथे आपण लिहूया. पहिल्यांदा आपण हा अँगल घेऊया. अँगल RON इज इक्वल टू अँगल ROM CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. त्याच्यानंतर दुसरा आपण ह्याला घेऊया. अँगल NRO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MRO. याला आपण सेम रिझन CACT. सो देअरफॉर या सगळ्याच्या आधारे आपण असं लिहू शकतो की OR इज अ बायसेक्टर ऑफ कुठले अँगल्स आपल्याला विचारलेले होते, MRN आणि MON.
ओके. सो अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलेलं आहे. सो तुम्हाला जर हवा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, खूप इझी होतं. आता यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल पण इझी आहे, ते उलट आपल्याला असं चांगला ओपन एंडेड क्वेश्चन मिळालेला आहे की आपण आपल्या मनाने घेऊन सॉल्व करू शकतो. ओके. सो आपण आता तो क्वेश्चन सॉल्व करूया. सो आता या क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली नाही आहे, डायग्राम आपल्याला आपल्या मनाने ड्रॉ करायची आहे. त्याच्यामुळे आपण डायग्राम ड्रॉ करताना माहितीला अनुसरून कशी डायग्राम ड्रॉ करू शकतो, माहितीला अनुसरून. ओके. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर अँड जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपल्याला दोन पॅरलल टँजेंट्स आहेत आपल्याकडे आणि सर्कलची रेडियस आहे 4.5 सेंटीमीटर. सो त्या दोन टँजंटमधलं अंतर काय असेल. आता या ठिकाणी तुम्हाला फिगर आधी ड्रॉ करायची आहे, मग तुम्हाला हा प्रश्न कळेल. सो मी आधी फिगर ड्रॉ करते. सो अशा पद्धतीने मी फिगर ड्रॉ केलेली आहे. आपल्याला फक्त आता मेजरमेंट लिहायचं आहे, दॅट इज 4.5. सो मी ते रेडियस, ही जी आहे रेडियस आहे याचं मेजरमेंट लिहिते 4.5 सेंटीमीटर. ओके. आता ह्याचं 4.5 सेंटीमीटर आहे, अर्थातच OBचं पण 4.5 येणार आहे, कारण सर्कलमधल्या सगळ्या रेडियसचं मेजरमेंट सेम असतं. हे आधीच्या प्रश्नामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. सो या ठिकाणी ह्या ज्या दोन आहेत त्या टँजेंट्स आहेत. ओके. या टँजेंट्स A आणि B या दोन पॉईंट्सवरती सर्कलला टच करत आहेत आणि ह्या रेडियस आहेत. सो आपल्याला हे जे मेजरमेंट आहे म्हणजे A आणि B या पॉईंट्समधलं किंवा L आणि M या लाईनमधलं मेजरमेंट आपल्याला लिहायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी गिवन लिहूया. गिवन लिहिताना आपल्याला लिहावं लागेल की सेंटर आहे या सर्कलचा O. सो सर्कल O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके. O काय आहे, सर्कलचा सेंटर आहे. त्याचबरोबर आपल्याला असं सांगायचं आहे की ही एक लाईन आहे L, ही एक लाईन आहे M, ज्या की आहेत सर्कलच्या टँजेंट्स. L and M आर दी, तुम्ही याला MN नाव घेऊ शकता किंवा याला तुम्ही AB, याला AC, याला AD, BD असं पण नावं तुम्ही देऊ शकता. सो L and M आर दी टँजेंट सेगमेंट्स, टँजेंट्स फक्त, सेगमेंट्स नाही, टँजेंट्स ऑफ द सर्कल which touches circle at point A and B respectively. ओके. रेस्पेक्टिवली पण लिहावं लागणार आहे कारण L हा A पॉईंटमध्ये टच करतो आहे आणि M हा B पॉईंटमध्ये टच करतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण गिवन लिहिणार आहोत. आय होप की तुम्हाला माझं अक्षर कळतं आहे. ओके. सो हे होतं आपलं गिवन. आता आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट काय करायचं आहे ते म्हणजे या दोघांमधलं अंतर, म्हणजेच A आणि B मधलं अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो टू फाइंडमध्ये टू फाइंडच डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. असं तुम्ही टू फाइंडमध्ये लिहू शकता. आता तुम्हाला लिहायचं आहे सोल्युशन. सोल्युशन लिहित असताना तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. एक तर पहिली गोष्ट तुम्ही रेडियस प्लस रेडियस करू शकता, ते इझी पडेल. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला डायमीटर फाइंड आउट करावं लागेल, जे की आहे AD, म्हणजेच 4.5 मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल, म्हणजे त्याचं डायमीटर निघेल. आणि मग डायमीटर जे आहे तेच या दोघांमधला डिस्टन्स आहे, तसंही करू शकता किंवा रेडियस इंटू रेडियस पण तुम्ही करू शकता. रेडियस इंटू रेडियस याचाच डायमीटर होतो. ओके. सो या ठिकाणी जर तुम्ही लिहिलं तर असं लिहू शकता OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू रेडियस. ओके. सो देअरफॉर OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. ओके. तर तुम्ही गिवनमध्ये पण लिहू शकला असता किंवा इथे पण लिहू शकता. गिवनमध्ये पण लिहून ठेवा की OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. ओके. सो आता तुम्ही रेडियसचं मेजरमेंट लिहिलेलं आहे. देअरफॉर OA प्लस OB किंवा डिस्टन्स बिटवीन OA प्लस OB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AB असं लिहा. ओके. सो डिस्टन्स बिटवीन OA काय आहे 4.5, OB पण 4.5 काय होता 9 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके. सो असंही तुम्ही सॉल्व करू शकता किंवा तुम्हाला जर सर्कलचा थेरम पर्टिक्युलर कुठला तरी वापरायचा असेल तर मग अजून एक मेथड आहे. तर तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता की डायमीटर इज डबल ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल
इज डबल ऑफ रेडियस. हे तुम्ही थिअरम वापरून घेऊ शकता कारण हा पण एक थिअरमच आहे. सो मग या ठिकाणी काय येणार आहे, ओ ए इज इक्वल टू ओ बी. ही सेकंड मेथड आहे, ही फर्स्ट मेथड आहे. याच्यामध्ये आपण कुठलाही थिअरम नाही वापरला, त्याच्यामुळे याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही हे सॉल्व करा. इज इक्वल टू रेडियस, देअरफॉर ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी ए बी इज डायमीटर, देअरफॉर ए बी इज इक्वल टू 4.5 इंटू 2 म्हणजेच ए बी इज इक्वल टू येणार आहे 9 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता की देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स L and M इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, माझ्या मते ही मेथड जी आहे ही सगळ्यात बेस्ट आहे, ही तुम्ही सॉल्व करा कारण या ठिकाणी आपण कुठलाही थिअरम नाही वापरले, डायरेक्ट आपण सॉल्व केले. सो याच्यापेक्षा ही मेथड बेस्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील. सो ही मेथड तुम्ही सॉल्व करू शकता. तर अशा पद्धतीने हा आपण 4th क्वेश्चन पण सॉल्व केलेला आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेलच. तर अशा पद्धतीने आपण 4ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही थिअरम्स आहेत तर ते सॉल्व करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळे सम्स कळले असतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.